आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. पितृदोष म्हणजे नक्की काय आणि तो आपल्या जीवनावर कसा परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जन्मकुंडलीत सूर्य, राहू, केतू किंवा शुक्र काही विशिष्ट घरात असंतुलित स्थितीत असले तर त्या माणसाला पितृदोष भोगावा लागतो. याचा अर्थ असा नाही की पूर्वज रागावलेत, तर आपल्या वंशात किंवा कुटुंबात काही अधुरी कर्मे, चुका किंवा अपूर्ण कार्य राहिल्याने त्या ऊर्जेचा परिणाम पुढील पिढींवर पडतो. पितृदोष असल्यास काही सामान्य गोष्टी दिसून येतात. घरात सतत अडथळे निर्माण होणे, वारंवार आर्थिक नुकसान किंवा स्थिरता न मिळणे, करिअरमध्ये सतत संघर्ष, मुलांच्या बाबतीत अडथळे, गर्भधारणा उशिराने होणे, घरातील वातावरणात अनावश्यक ताणतणाव, अनेक प्रयत्न करूनही कामे वेळेवर पूर्ण न होणे. ही सर्व लक्षणे एकत्रित दिसली तर पितृदोषाची शक्यता मानली जाते. ज्योतिषानुसार पितृदोष निर्माण होण्याची काही कारणे सांगितली आहेत. पूर्वजांच्या काही अपूर्ण इच्छा, घरातील मोठ्यांचा अपमान किंवा त्यांची सेवा न करणे, पूर्वजांच्या श्राद्ध वा तर्पणाच्या कर्मांमध्ये सातत्य नसणे, कुटुंबातील एखाद्या सदस्याला झालेली अन्यायाची विना प्रायश्चित्त चूक. या सर्व ऊर्जांचा परिणाम पुढील पिढीच्या जन्मकुंडलीत दिसतो. पितृदोष दूर करण्यासाठी पितृपक्षात तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करणे, घरातील मोठ्यांचा सन्मान व सेवा करणे, प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी दीपदान करणे, गाईला अन्न देणे, गरजू लोकांना अन्नदान, तसेच कुटुंबातील सर्वांसाठी सतत सद्भावना राखणे हे उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात. पितृदोष म्हणजे फक्त एक भय नाही, तर आपल्या कुटुंबाशी असलेले कर्मयोगाचे नाते आहे. योग्य उपाय केल्यास नक्कीच त्याचे चांगले परिणाम दिसतात.